हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. काल आपण अध्याय 16 मधले 18 पर्यंतचे श्लोक पाहिले आणि त्यामध्ये आसुरी संपत्तीच्या लोकांच्या वृत्ती कोणत्या आणि कशा ते बघितलं. आज आपण अध्याय 16 श्लोक 19 ते 24 बघणार आहोत आणि इथे आपला 16वा अध्याय संपेल आज. तर आज त्याचं समापन आहे, त्यामुळे उरलेले श्लोक आता काय म्हणतायत ते बघूया. कालपर्यंत आपण त्यांच्या वृत्ती पाहिल्या, पण आता इथे भगवंत त्यांना कोणती गती प्राप्त होते हे सांगतात. कोणती गती प्राप्त होते बघूया. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु यान्ति अधमां गतिम. ते अधमगतीला जातात. तान अहम द्विषतः क्रूरान, त्या द्वेष करणाऱ्या अत्यंत क्रूर असणाऱ्यांना, नराधमान अधम नरांना, म्हणजे जे उत्तम नर नाहीत अशा अधम माणसांना, संसारेषु या संसारामधल्या त्या नराधमांना, क्षिपामी ठेवतो किंवा टाकतो. कुठे टाकतो? अजस्रम पुन्हा पुन्हा टाकतो. अजस्रम क्षिपामी पुन्हा पुन्हा टाकतो. कुठे? अशुभान आसुरीषु एव योनिषु. अशुभ अशा आसुरी योनींमध्येच मी त्यांना पुन्हा पुन्हा ठेवतो, टाकतो. त्यांना परत चांगल्या योनीमध्ये जन्म प्राप्त होत नाही, कारण ते कसे आहेत? द्विषतः सगळ्यांचा द्वेष करणारे, क्रूर आणि नराधम असल्यामुळे मी त्यांना या संसारामध्ये पुन्हा अशुभ अशा आसुरी योनींमध्येच पुन्हा पुन्हा जन्माला घालतो किंवा तिथेच ठेवतो. आसुरीम योनिमापन्नाम मूढा जन्मनी जन्मनी. हे मूर्ख लोक जन्मोजन्मी आसुरी योनीच प्राप्त करतात. माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम. माम अप्राप्य एव, मला प्राप्त न झाल्यामुळे किंवा माझी प्राप्ती न त्यांना झाल्यामुळे, हे कौन्तेया, हे अर्जुना, ततो यान्ती अधमां गतिम, ते नंतर अधमगतीला प्राप्त होतात. मग अधमगतीला प्राप्त होतात म्हणजे काय? घोर नरकामध्ये पडतात. सगळ्यात अधमगती म्हणजे ती घोर नरकामध्ये ते पडतात. म्हणजेच त्यांचा क्रूर कर्मांच्या फळांचा भोग पूर्ण झाल्याशिवाय नरक यातना सोसत असताना तोपर्यंत त्यांचा सूक्ष्म देह त्या यातना भोगत राहतो. जोपर्यंत कामभोग संपत नाही, त्याच्या फळांचा उपभोग संपत नाही आणि नरकातून पुन्हा मनुष्य जन्मात जरी प्राप्त झाला तरी क्रूर माणसांमध्येच जन्म घेतो. म्हणजे सूक्ष्मदेह सुद्धा नरकामध्ये यातना भोगत राहतो सतत, आणि नंतर परत तो जन्म जर घेतलाच त्यांनी मनुष्यामध्ये तर तो आसुरी योनीमध्येच होतो आणि त्याला कोणतीही गती प्राप्त होत नाही, कारण त्यांची ही वृत्ती वाईट असते म्हणून. आता पुढे 21 आणि 22वा श्लोक. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत. तस्मात् एतत्त्रयं त्यजेत. अर्जुनाला समजावून सांगतोय श्रीकृष्ण की म्हणून तू या 3 गोष्टींचा त्याग कर. कोणत्या 3 गोष्टी? काम, क्रोधस्तथा लोभः. काम, क्रोध आणि लोभ या 3 गोष्टींचा तू संपूर्ण त्याग कर. कारण काय?
त्रिविधम नरकस्य इदम द्वारम. हे तीन प्रकारची नरकाची दारं आहेत. कामरूपी एक नरकाचं दार आहे, क्रोधरूपी एक नरकाचं दार आहे आणि लोभरूपी एक नरकाचं दार आहे. त्रिविधम, 3 प्रकारची ही नरकात नेणारी दारं आहेत. नाशनम आत्मनहा, जे स्वतःचा आत्म्याचा नाश करतात. नाश करणारी म्हणजे स्वभाव नष्ट करणारी अशी ही नरकाची 3 दारं आहेत. म्हणून अर्जुना, एतत्त्रयं त्यजेत, या 3 तू त्याग करावास. एतैर्विमुक्तः कौन्तेय, या 3 गोष्टींपासून मुक्त झालेला जो असतो अर्जुना, तमोद्वारैस्त्रिभिर्नरः, तमोद्वार म्हणजे नरकाच्या, या 3 नरकांच्या दारातून जो मुक्त झालेला आहे, त्रिभिही, या 3ही दारांमधून, नरहा, जो माणूस मुक्त झालेला आहे, आचरती आत्मनः श्रेयः, तो स्वतःचं कल्याण साध्य करतो. श्रेय म्हणजे कल्याण, श्रेयस्कर गोष्ट त्याला मिळते. ततो याति पराम गतिम, आणि मग तो श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो, परमगतीला प्राप्त होतो. त्याची काही हानी होत नाही. म्हणून तू हे सोडून, या 3ही गोष्टी सोडून तुझं कल्याण प्राप्त कर, असं अर्जुनाला सांगितलं आहे. आता 23 आणि 24 श्लोक. यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतिम. या आसुरी वृत्ती असणाऱ्या लोकांप्रमाणे कामकारतः, आपल्या इच्छेनुसार, आपल्या कामनांनुसार, शास्त्रविधीम उत्सृज्य, शास्त्रविधी सोडून देऊन, वर्तते, वर्तन करतात, व्यवहार करतात, असे जे असतात, न सहा सिद्धिम अवाप्नोती, त्याला कोणतीही सिद्धी प्राप्त होत नाही. न सुखम, कोणतंही सुख त्याला प्राप्त होत नाही. न पराम गतिम, आणि त्याला कोणतीही परमगतीसुद्धा प्राप्त होत नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते, म्हणून सगळ्यात उत्तम काय, शास्त्रम प्रमाणन्ते, कार्याकार्यव्यवस्थितौ, काय करावं आणि काय करू नये याची व्यवस्था लावण्यासाठी, कर्तव्य आणि अकर्तव्य यांचं समतोल ठेवण्यासाठी शास्त्रम प्रमाणम, एकच प्रमाण आहे आणि ते म्हणजे शास्त्र. शास्त्राने जे करू नये सांगितलं ते करू नये, शास्त्राने जे करा असं सांगितलंय ते नित्य करावं. ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम, शास्त्रविधान, शास्त्रांनी केलेलं विधान, शास्त्रांनी सांगितलेलं विधान जाणून घेऊन, कर्म कर्तुमिहार्हसि, अर्जुना तू कर्म करण्यास योग्य आहेस, शास्त्रविधियुक्त तू कर्म करावंस, असं अर्जुनाला सांगितलेलं आहे. शास्त्रविधीने नेमलेले कर्म तेच तू करावेस, असं अर्जुनाला भगवंत सांगतात. जे ते करत नाहीत ते आसुरी योनीमध्ये जातात आणि ते तिथून कधीही परत येत नाहीत, तिथेच राहतात. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात ते एकदा बघूया. तैसे विषयांचे निकोडे, जेणे परत्रा केले उबडे, तव तोची आणिकीकडे मरणे नेला. विषयांध अशा त्या माणसाला मरण एकाकी धाड घालून दुसरीकडेच खेचून नेतं, जो शास्त्रविधीने वागत नाही त्याला. एवं परत्र ना स्वर्गू ना ऐहिकही विषय भोगू, तेथे केडता प्रसंगू मोक्षाचा तो. एवं परत्र ना स्वर्गू, त्याला पृथ्वीवरचेही सुख मिळत नाहीत आणि स्वर्गीय सुखसुद्धा मिळत नाही. न ऐहिकही विषय भोगू, ऐहिक विषय भोग, सांसारिक विषय भोग सुद्धा त्याला मिळत नाही. तेथं केडता प्रसंगू मोक्षाचा तो, आणि मोक्ष तर त्याच्यापासून कितीतरी लांब राहिलेला असतो. म्हणून कामाचे निबळे, जो विषय सेवूप आहे सळे,
तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरेतो. कामाचेनी बळे, कामांच्या विषयभोगांच्या बलामुळे जो विषय सेवू पाहे सळे, जो विषय उपभोग घेण्यासाठी धडपडतो, सळे धडपडतो, तया विषयो ना स्वर्गू मिळे ना उद्धरितो. त्याला ना विषय मिळतात, ना स्वर्ग मिळतात, स्वर्ग मिळतो, ना त्याचा उद्धार होतो, ना त्याला मोक्ष प्राप्त होतो. तैसा अशेषा ही पुरुषार्था जो गोसावी होमडे पार्था. तेणे श्रुती स्मृती माथा बैसणे गापे. विषयांध ज्याला पुरुषार्थाचा धनी व्हायचंय है ना, तैसे अशेषही पुरुषार्था, निशेष सगळ्या पुरुषार्थाचा धनी व्हायचा आहे. तेणे त्यांनी श्रुती स्मृतींना धन्य मानलंच पाहिजे, त्यांची आज्ञा पाळली पाहिजे, शास्त्र आज्ञा पाळली पाहिजे. शास्त्र म्हणेल जे सांडावे, शास्त्राने जे सोडून द्यायला सांगितलंय ते सोडून द्यावं. ते राज्य ही तृण मानावे, शास्त्राने सांगितलं तर ते राज्यसुद्धा कसपटा समान मानावं. जे घेववी ते न म्हणावे विषही विरू. जे शास्त्रांनी करायला सांगितलेलं आहे ते विष जरी असलं तरी सोडायचं नाही, कारण ते शास्त्रोक्त आहे, म्हणजे ते तुमचं भलं करणारच आहे. म्हणून ब्रह्मेसी मेळवी तव हे कोणे न सांडवी. आगा तू ही ऐसीची भजावी विशेषासी. म्हणून ब्रह्मेसी मेळवी, म्हणून वेद माऊली, ब्रह्म म्हणजे वेद जे आहेत, श्रुती स्मृती आहेत, शास्त्र जे आहेत ते काय आहे, ब्रह्मेसी मेळवी, ब्रह्मपदी नेऊन सोडणारे आहेत. तिला न करावी पारखी, नाही शास्त्रेची करावी नाही नाही नाही, तव हे कोणे न सांडावी, ती शास्त्र सोडून देऊ नयेत. आगा तुवा ही ऐसेची भजावी विशेषासी. म्हणून अर्जुना तू पण या शास्त्रांचं विशेष अध्ययन करावंस, ते शिकून घ्यावीत. कार्याकार्य विवेकी, कारण कार्य काय आणि अकार्य काय याचा विवेक करायचा असेल, शास्त्रेची करावी पारखी. शास्त्रांची पारख करून शास्त्रांना समजून घेऊनच ती करावीत. अकृत्य ते कुडे लोकी वाळावेगा. अकृत्य नेहमी या जगामध्ये टाळावं, त्याला कधीही आपल्यापर्यंत पोहोचू देऊ नये असं सांगून या ठिकाणी या अध्यायाचा समारोप केलेला आहे. आपण आज 16वा अध्याय पाहिला. दैव आसुर संपत्ती विभाग. पूर्वार्धामध्ये दैवी संपत्ती सांगितली आहे, उत्तरार्धामध्ये आसुरी संपत्ती सांगितली आहे, आणि या शेवटच्या श्लोकांमध्ये म्हणजे 21, 22, 23, 24 या 4 श्लोकांमध्ये त्याची फलश्रुती सांगितली आहे, आणि ती अर्जुनाला त्याचा कसा तू विनियोग करायचा आहे ते पण सांगितलेलं आहे. अशा रीतीने आज आपला हा अध्याय या ठिकाणी समापन झालेला आहे. आपण आज अध्याय 16 श्लोक 19 ते 24 म्हणणार आहोत, आणि शेवटी गीता पियुषाचा श्लोक पण म्हणणार आहोत. चला, श्लोक 19 ते 24. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान्. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान्. क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु. आसुरीष्वेव योनिषु. आसुरीं योनिमापन्ना. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि. मूढा जन्मनि जन्मनि. मां प्राप्यैव कौन्तेय. मां प्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. ततो यान्त्यधमां गतिम्. त्रिविधं नरकस्येदं. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः. द्वारं नाशनमात्मनः.
कामक्रोधस्तथा लोभः कामक्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत् तस्मादेतत्त्रयं त्यजेत् एतैर्विमुक्तः कौन्तेय एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयः आचरत्यात्मनः श्रेयः ततो याति परां गतिम् ततो याति परां गतिम् यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् तस्माच्छास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः। हरिः ओम श्रीकृष्णार्पणमस्तु। आता गीता पीयूषचा श्लोक म्हणू आणि आज आपण इथे थांबूया. दैवी प्रकृती लक्षणे मनिधरी धैर्य क्षमा प्रौढता चित्तस्वास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादिबा भारता आता दंभ असत्य मत्सरपणा वर्मी पराबोलणे काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे. पुन्हा एकदा म्हणते. दैवी प्रकृती लक्षणे मनिधरी धैर्य क्षमा प्रौढता चित्तस्वास्थ्य दया शुचित्व मृदुता सत्यादिबा भारता आता दंभ असत्य मत्सरपणा वर्मी पराबोलणे काम क्रोध अहंकृती त्यज सदा ही आसुरी लक्षणे. हरिओम. आज आपण 16वा अध्याय पूर्ण केलेला आहे. उद्या 17वा अध्याय पाहणार आहोत. तोपर्यंत थांबूया.